मावळच्या इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळला, 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू, 41 जणांना वाचवण्यात यश, 2 जण बेपत्ता। इंद्रायणी पूल दुर्घटनेतील बचाव कार्य थांबवलं, एनडीआरएफने शोध मोहीम थांबवली। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची मोदी आणि शहांकडूनही दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा, आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन। राज्यातील सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना, मावळ पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी। शिवसेनेतल्या बंडाला रश्मी ठाकरेच कारणीभूत, सर्व राजकीय निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप, झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात भरत गोगावलेंचा थेट आरोप, ते लाडकी बहीण म्हणता आणि महिलांचा अपमान करता, पेडणेकरांचं गोगावलेंना प्रत्युत्तर। नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते, भाजपात जाण्या अगोदर राणे शिवसेनेत येणार होते, झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट। सुनील तटकरेंना शिवसेनेनं निवडून दिलं, त्यांनी आता पालकमंत्रीपदासाठी मन मोठं करावं, रायगडच्या पालकमंत्रीपदावर गोगावलेंचा दावा कायम, तर 3 इडियट म्हणत राष्ट्रवादीचा पलटवार। सुनील तटकरेंनी विधानसभेला पाडापाडीचं राजकारण केलं, रोहयो-मंत्री भरत गोगावलेंचा गंभीर आरोप, तर तटकरेंनी युती धर्म पाळल्याचा परांजपेंचा पलटवार। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत फायदा होणार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास 54% मतं मिळणार, नवा सर्व्हे समोर। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू, यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील 3घांवर काळाचा घाला।